नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत या युट्यूबच्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे की उद्यासाठी ट्रेड कसं करावं. त्यासोबत आपण आजचं मार्केटचं पण अनालिसिस करूया. सगळ्यात आधी महत्त्वाचं बघा की काल मार्केट डेली कॅन्डलमध्ये जर तुम्ही बघितलं डेली कॅन्डल, तर मार्केटमध्ये बँक निफ्टीची स्ट्रेंथ थोडी दिसत होती, पण निफ्टीमध्ये अजिबात स्ट्रेंथ नव्हती. तर एक्सपेक्टेशन ही होते की मार्केट आज करेक्ट करेल, कारण ऑलरेडी झालं का असं होतं. आपण निफ्टीचा चार्ट बघूया. बघा निफ्टी जे आहे, निफ्टी प्रिव्हियस सगळे जे लेवल्स आहेत, लेवल्स ब्रेक करून खालच्या साईडला थांबली होती. ऍट द सेम टाइम मार्केटमध्ये काल FISचा जो डेटा होता तो पण निगेटिव्ह साईडला होता. तरी पण एक्सपेक्टेशन ही होते की मार्केट आज खाली जाईल आणि ओव्हरऑल मार्केट आज तसंच झालं. इव्हन आपण काल मार्केट ओपन कोणतं होणार आहे हे पॉईंटचं पण प्रेडिक्शन काल दिलं होतं की मार्केट आज कसं ओपन होणार आहे. तर कालचं माझं प्रेडिक्शन होतं की मार्केट गॅप अप ओपन होईल, गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट खाली होईल, खाली पडेल. सेम त्याच टाईपमध्ये मार्केट तसं रिॲक्ट केलं, पण जो लास्टची रॅली ही खूप अग्रेसिव्ह आली. अशा केसेसमध्ये इथे काय झालं लक्षात घ्या की जो कॉलचा वाय होता तो कॉलचा वाय स्क्वेअर ऑफ होताना मार्केट असं वर गेलेलं आहे. तर एक्सपेक्टेशन माझं आणखी सुद्धा नाही की आता मार्केट जो माझा व्ह्यू एवढ्या दिवसांपासून बुलिश चालू होता तो आता स्लाइटली बेरीज झालेला आहे. उद्या या पॉईंटच्या खाली एक्झाम्पलसाठी 23,050च्या खाली उद्या माझा व्ह्यू बेरिश असेल आणि मार्केट जर हा माझा मेन एरिया आहे, बऱ्याच दिवसापासून येल्लो लाईन जी फॉलो होतीये, या एरियाच्या वर मी बुलिश होईन अगेन. ठीक आहे, हा माझ्यासाठी व्ह्यू आहे. तर हा जो एरिया आहे तो एरिया तुम्ही एकदा झूम करून परत एकदा बघा की मार्केट हा जो ग्रीन एरिया उद्यासाठी थर्सडेसाठी 23,176 आणि खालच्या साईडला 23,050, हा जो रिजन आहे तो मेन रिजन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला उद्या तुमचे ट्रेड प्लॅन करायचे. ठीक आहे, आणि हा जो एरिया आहे, हा एरिया आपला हा आहे 23,161च्या पॉईंटला सगळ्यात जास्त ऍव्हरेज बाईंग झालेलं आहे आजच्या दिवसासाठी. ठीक आहे, तर परत बँक निफ्टीवर येऊया आपण. ठीक आहे, ऑलरेडी बँक निफ्टीच्या पण मी लेवल्स जे आहेत ते मार्क करून ठेवले आहेत. आपण 15 मिनिटांमध्ये बघूया. ठीक आहे, दिसतंय. आता बघा की मार्केटमध्ये जो रिबाउंड आलेला आहे तो या पॉईंट पासून आलाय 48,000, म्हणजे दोन्ही इंडेक्सने जवळपास त्याच्या हायएस्ट OI स्टँडिंगला रिस्पेक्ट केलेला आहे. तिथून बाउन्स आलेला आहे, पण हा बाउन्स किती टिकेल सांगता येत नाही. माझ्या म्हणण्यानुसार डेड कॅट बाउन्स असू शकतो की फक्त मार्केटने अटेम्प्ट केला वर याचा. उद्या मार्केट जर या रिजनच्या खाली, म्हणजे याच्यामध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये लेवल जर बघायला गेले तुम्ही, तर 48,350 या लेवलच्या मार्केट जर उद्या टिकत असेल खाली, ठीक आहे, 48,350च्या लेवलचं जर मार्केट उद्या परत खाली गेलं तर एक्सपेक्टेशन अगेन बेरिश आहे. बँक निफ्टी थोडंफार स्ट्रेंथ दाखवते, पण बघूया बँक निफ्टी जर उद्या या लेवलच्या वर, म्हणजे ही लेवल म्हणजे कोणती, 48,800च्या जर लेवलच्या वर सस्टेन झालं तर तुम्हाला हायएस्ट कन्व्हिक्शन आहे की मार्केट उद्या वरच राहील. ठीक आहे, तर उद्यासाठी ट्रेड प्लॅन असा असेल. आज मार्केटने जे काही केलेलं आहे याच्यामध्ये मला नेट बाईंग आणखी तर दिसत नाही या पूर्ण पोझिशन्स मध्ये. तर त्यामुळे माझा आणखी व्यू स्लाइटली बेरिश आहे. उद्या मार्केट जसं रिॲक्ट करेल ऑप्शन चेन आणि प्राइस ऍक्शन आणि ह्या सर्व गोष्टी त्याच्या बेसिसवर मी उद्या ट्रेड करेल. बघूया आपण उद्या काय होते. थँक्यू सो मच.